नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउज कटिंग. तर यामध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आणि ब्लाउज कट कसा करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण इथे ब्लाउजची उंची घेत आहोत. तर इथे ब्लाउजची उंची आहे 13.5 इंच आणि छातीचं माप आहे 9 इंच आणि गळा 5 इंच आहे. तर आपली मापे घेऊन झालेली आहेत. आता अस्तरवर कट करून घेऊयात. तर इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि घडीचा बंद भाग आपल्या साईडने ठेवलेला आहे. इथे 12 इंचाची घडी घेतलेली आहे. पूर्ण उंची 13.5 इंच प्लस 1 इंच ऍड करून 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि समोरच्या साईडने 15 इंचावर मार्किंग केलेली आहे. गळा 2.5 इंच घेतलेला, शोल्डर 3 इंच घेतलेला आहे आणि मोंढा 6 इंच घेतलेला आहे. तर इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया. इथे 1.5 इंचावर मार्किंग करून मागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि इथे मुंड्याचा आकार देताना किंचित खाली मार्किंग करून घेतलेली आहे, जेणेकरून ब्लाउजला कुठेही झोळ येणार नाही. बऱ्याच मैत्रिणीला मुंड्याला झोळ येण्याचा प्रॉब्लेम असतो. तर अशा प्रकारे कटिंग केली तर मुंड्याला कुठेही झोळ येणार नाही. तर आपली मागच्या साईडची कटिंग करून झालेली आहे. आता आपण पुढच्या साईडची कटिंग करून घेऊयात. तर इथे मुंड्यासाठी 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 5 इंच घेतलेली आहे. गळ्याच्या खाली आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून क्रॉस पट्टीचा आकार दिलेला आहे. मुंड्याच्या साईडने 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि क्रॉस पट्टीला 6 इंचावर मार्किंग करून आपण कटोरीचा आकार देऊन घेणार आहोत. पूर्ण मापे टाकून झालेली आहेत. आता कट करून घेऊयात. 36 साइज कटोरी ब्लाउज आहे. हा परफेक्ट मापाचा ब्लाउज आहे. या पद्धतीने ब्लाउज कट केला तर ब्लाउज कुठेही बिघडणार नाही. आता कटोरी कट करून साईडला ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला यावर वाढीव कटोरी काढायची आहे. तर इथे आपल्याला आता पेपर लागणार आहे. इथे दोन्ही साइडने दीड इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साइडने 1 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि गळा जशास तसा ठेवलेला आहे. गळा कुठेही वाढवायचा नाही.
आता फोल्ड करून जो एक्स्ट्राचा काही पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा आपली कटोरी तयार झालेली आहे. आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आणि जो खाली कपडा उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला कटोरी कट करून घ्यायची. आता आपल्याला बाही कट करून घ्यायचे. तर बाही कट करण्यासाठी इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. आपल्या बाहीचं माप आहे 4.5 इंच. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून इथे 5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि रुंदी 9 इंच घेतलेली आहे. वरून खाली 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि आता आकार देऊन घेऊयात. समोरील मुंड्याचा आकार कट करून घेऊयात. अस्तरवर आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे. आता ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपण हा कट करून घेऊयात. तर अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊयात. तर इथे बाहीला किंचित कपडा कमी पडत आहे, तिथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज कट करताना ब्लाऊजवर काही प्रिंट असेल किंवा अशी डिझाईन असेल तर उलट सुलट होणार नाही याची काळजी घ्यायची. तर आता ही फुलं आपल्याला वरच्या दिशेने घ्यायची आहेत, त्यानुसार आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवर कट करताना थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवून कट करून घ्यायचा आहे. अस्तरवर आपण परफेक्ट माप घेतलेला असतो आणि ब्लाऊजच्या मेन पीसवर आपल्याला थोडा एक्स्ट्रा ठेवायचा असतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे आणि आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कसा शिवायचा तो पाहणार आहोत. इथे आपली ब्लाऊजच्या कपड्यावरही कटिंग करून झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.